सुशांतने असं काय काम केलं की प्रमोद त्याला म्हणे तुकडे तुकडे करून टाकन. झालं असं, आज सकाळी वेळ होता म्हणून गेलो गाडी वॉशिंग करायला आणि पब्लिक मध्ये व्हिडिओ काढत असलो का लोक तोंडाकडे पाहतात म्हणून हेअर सेट करायचं नाटक करावं लागलं. मग आपल्या गाडीची घासघूस सुरू झाली आणि आता तुम्ही फक्त बघा वॉशिंग झाल्यावर कशी दिसते. तर त्यानंतर मला भेटला राम आणि विशाल. राम माझा वर्ग मित्र, म्हणजे आम्ही 10वी पर्यंत एकाच वर्गात शिकलो. मग गाडी वॉश झाली आणि मी निघालो प्रमोदकडे. पण उलटच झालं, रोज मी त्याचा व्हिडिओ काढतो म्हणून आज तो माझा व्हिडिओ काढत होता आणि काय म्हणतो ते तर बघा. तर मित्रांनो, आज माझा मित्र रुपेश आज आलेला आहे हॉस्पिटलमध्ये. आम्ही गाणे ऐकतोय. त्यानंतर बसलो वोटर आयडी साठी अप्लाय करत, कारण मी अजून वोटर आयडीच नाही बनवलं आणि या गोष्टीचं मला खरंच दुःख आहे. आता आम्ही चाललो चहा प्यायला. आज मी पण आपल्या इच्छा भावी ब्लॉगर आपल्या टीम मध्ये जमा होतोय आपल्याला. मग बसलो चहा पीत, पण प्रमोदला फोन मध्ये काय दिसलं काय माहित, खूप सिरियस होऊन बघत होता. आता प्रमोद साठी एक लाईक करा पटापट. आता बघा माझी झोप कशी उडते चहाने. मग आम्ही निघालो परत आणि बघा हे सगळे फोन मध्ये बिझी. मोबाईलने खरंच माणसं दूर केले. संध्याकाळी पाहिलं तर आकाश एकदम गुलाबी झालं होतं. जरी व्हिडिओ मध्ये भगवत दिसत असन पण रिअल मध्ये गुलाबीच वाटत होतं. दोघांना बळजबरी ब्लॉग साठी बाय करायला लावलं आणि आलो आम्ही ऑफिसला. पण तिथे जाऊन पाहिलं तर सुशांतने त्याच्या डेस्कच्या भीतीवर स्टिकर लावलं होतं, प्रमोदच्या नाही. म्हणून प्रमोद याच्यापेक्षा भारी स्टिकर आणतो आणि तुझा गुरूर तोडतो. बाकी या स्टिकर वरती काय लिहिलं आहे ते कमेंट मध्ये सांगा. मी जातो घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर फॉलो करा. आपण भेटूया उद्या. जय महाराष्ट्र.